तर आज आपण नाश्त्यासाठी इडली सांबार पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. 3 वाट्या तांदूळ घेतलेत. स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातलेत. दोन्ही पण सकाळी दळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने बारीक दळून घेतले. सकाळी दळून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित ठेवून द्यायचं फर्मेंट होण्यासाठी. संध्याकाळी अशा पद्धतीने मिश्रण फुगलेले आहे. अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे घट्ट वाटले तर. मीठ घालायचे. 2 चमचे घातलेत. पद्धतीने मीठ घालून हलवून घ्यायचे. मीठ कमी वाटले तर अजून 1 चमचा मीठ घालायचे. 1 चमचा मीठ घातले. व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये अर्धा टीस्पून खायचा सोडा घालायचा. इडली छान फुगते. अशा पद्धतीने इडली पात्राला तेल लावून घ्यायचे. व्यवस्थित तेल लावल्यानंतर त्यामध्ये इडलीचं बॅटर टाकायचे. इडलीचं बॅटर घातले. पाणी उकळायला ठेवलेलं आहे भांड्यामध्ये. सर्व याच्यात भरून घ्यायचं. अशा पद्धतीने ठेवून द्यायचे इडली पात्रात. सांबारला फोडणी देऊया. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. चार 5 लाल मिरच्या घातल्या. कढीपत्त्याचे पानं घातले. एक कांदा लांब चिरून घातलाय. थोडंसं हिंग घातले. टोमॅटो वांग कापून असं परतून घ्यायचे. झाकण ठेवून वाफेवर थोडंसं वांग शिजू द्यायचे. नंतर शिजले का 2 चमचे हळद घातले. सांबार मसाला घालायचा आहे 2 चमचे. शिजून घेतलेली डाळ टाकायची त्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचे. इडल्या आपल्या तयार झाल्यात. इडल्या काढून घेऊ. सांबारला मस्त उकळी येऊ द्यायची. अशा पद्धतीने चमच्याने इडल्या काढून घ्यायच्या. छान होता. यामध्ये तांदूळ डाळ भिजवताना 1 चमचा मेथी दाणे भिजत टाकायचे.
1 वाटी पोहे भिजत घालायचे, त्याने पण छान होतात. व्यवस्थित छान इडली झाली आपली, मस्त खुसखुशीत मऊसूत झाली. छान जाळी पडली इडलीला. अशा पद्धतीने सांबार उकळून झाले. सांबारमध्ये चिंचेचं कोळ पण टाकू शकता आंबटपणा येण्यासाठी. अशा पद्धतीने आपली इडली सांबार तयार आहे. एकदा नक्की करून पहा. मी अशा पद्धतीने केले, तुम्ही कसे करता हे सांगा. श्रद्धाला इडली खूप आवडते.